श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभ, श्री गुरुचरित्र, अध्याय 51. बिदर बादशाच्या पाठोपाठ बिदर बादशाचा निरोप घेऊन स्वामी गाणगापुरात परत आले आणि आता आपण गुप्त राहावे असा त्यांनी विचार केला. मी फार काळ प्रकट राहिलो तर बादशाह पाठोपाठ अनेक मुस्लिम येथे येतील आणि त्यांचा अनेक भक्तांना आणि ब्राह्मणांना उपद्रव होईल. म्हणून आता आपण गुप्त राहावे व लोकांना मात्र आपण श्रीशैल यात्रेला जातो असे उघड सांगावे. देहाने शिष्यासहित आपण श्रीशैल यात्रेला जात आहोत असा त्यांनी देखावा निर्माण केला. भक्तांनी स्वामींना पोचवायला आले असता खूप विनवण्या केल्या. तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले, आम्ही याच गावात राहू, अमरजा संगमात नित्य स्नान करू, प्रेमाने गुप्तपणे मठात राहू, तुम्ही चिंता करू नका. त्यांच्या पश्चात मठात नित्य सेवा कशी करावी याचे सर्व भक्तांना सविस्तर सांगितले. भक्तजनांची जी जी इच्छा असेल ती ती प्राप्त होईल असे सांगून स्वामी श्री पर्वतात जाण्यासाठी निघाले. तेव्हा भक्त लोक विचार करीत करीत मठात परत आले. तो त्यांना स्वतःच्या नजरेवर विश्वासच बसेना, कारण श्री गुरु मठातच आहेत असे त्यांना दिसले. भक्तांना असा दृष्टांत दाखवून ते दृश्य देहाने श्री पर्वतावरील यात्रेसाठी गेले व पाताळगंगेच्या तीरावर राहिले. त्यांनी शिष्यांना सांगितले, मला फुलाचे आसन तयार करा, मला पहिलं तीरात जायचे आहे. आपण मल्लिकार्जुन मंदिरातच भेटा. श्री गुरूंची आज्ञा होताच शिष्याने सेवंती, कमळे वगैरे अनेक फुले आणली आणि फुलांचे सुंदर मनोहारे आसन तयार केले व ते पाताळगंगा नदीच्या पात्रात ठेवले. तुम्ही गावात जावे असे भक्तांना सांगून श्री गुरु फुलाच्या आसनावर बसले आणि त्यांनी त्यांचा निरोप घेतला. त्यावेळी निरोप घेताना श्री गुरु शिष्यांना म्हणाले, आम्ही निजस्थानाला जातो. तेथे पोचल्याची खूण म्हणून फुले पाठवू. ती शेवंतीची फुले असतील. त्याचा स्वीकार तुम्ही भक्तिभावाने प्रसाद म्हणून करावा. निर्गुण पादुकांची अखंड पूजा करावी. तुमच्या घरी लक्ष्मीचा वास असो. आणखी एक खूण सांगतो, गायनात माझे स्मरण करावे. जे असे स्मरण करतील त्यांच्या घरी मी राहीन. जे माझे चरित्र ऐकतील किंवा लोकांना वाचून दाखवतील त्यांच्या घरी लक्ष्मी नित्य राहील. श्री गुरु दृष्टिक्षेपात होते तोपर्यंत त्यांच्याकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्व भक्त पाहत राहिले. नंतर ते दिसेनासे झाले. त्यांनी शेवटचे दर्शन डोळ्यात साठवून शांतपणे डोळे मिटून सर्वजण स्तब्ध उभे राहिले. थोड्या वेळाने काही नावाडी त्या दिशेने त्यांच्याकडे येताना दिसले. ते जवळ आल्यावर सर्व शिष्यांना म्हणाले, आम्ही श्री गुरूंना पाहिले. आम्ही पहिलं तीरावर होतो. तिथे त्या श्रेष्ठ मुनींना पाहिले. त्यांचा वेश संन्यासाचा होता. त्यांच्या हाती दंड होता. त्यांचे नाव नृसिंह सरस्वती आहे. तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून त्यांनी एक निरोप सांगितला आहे. तुम्ही आपल्या स्थानात जावे, माझी भक्ती करून सुखाने राहावे. प्रसादाची फुले येतील, ती शिष्यांनी प्रवाहातून काढून घ्यावी असे तुम्हाला सांगितले आहे. असा निरोप देऊन स्वामी पुढे निघून गेले. नावाड्याने सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळात प्रसादाची फुले प्रवाहातून वाहत आली. ती मुख्य शिष्यांनी काढून घेतली. नामधारकाने सिद्धांना श्री गुरूंचे मुख्य शिष्य कोण असे विचारले. तेव्हा ते म्हणाले, कृष्ण सरस्वती, बाल सरस्वती, उपेंद्र सरस्वती, माधव सरस्वती यांना श्री गुरूंनी परत जाण्यास सांगितले. मी मात्र श्री गुरूंच्या संगतीतच राहिलो. गृहस्थ आश्रम धर्म पालन करून अनेक शिष्य आपापल्या घरी राहत होते. श्री पर्वतावर तिघे आले व मी चौथा होतो. सायनदेव साखरे, दोन श्रेष्ठ कवी नंदी आणि नरहरी आणि मी अशा चौघांनी ती पुष्पे घेतली. श्री गुरूंचा महिमा व श्री गुरुचरित्र म्हणजे जणू कामधेनूच आहे. हे असे गुरुचरित्र जे वाचतील किंवा ऐकतील त्यांना चतुर्विध पुरुषार्थाचा लाभ होईल असा श्री गुरूंचा आशीर्वाद आहे. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. श्री गुरुचरणी लीन व्हा. इथे गुरुचरित्र 51 समाप्त.
श्री गुरुचरित्र वाचल्याने अपार पुण्य मिळते. श्री गुरुचरित्राचं पठण करा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी समर्थाच्या सानिध्यात राहा. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी